कॉकरोच जनता पार्टीकडून उद्या देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाची घोषणा। विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांना सहभागाचं आवाहन। रॅफ आणि दिल्ली पोलीस आता मोठ्या संख्येने जंतर मंतरवर सुरक्षेत मोठी वाढ। विद्यार्थ्यांशी चर्चा करायला तयार, माझ्या घरी किंवा कार्यालयात चर्चेसाठी या। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांचं आंदोलक विद्यार्थ्यांना आवाहन। तर सरकारनं चर्चेसाठी जंतर मंतरवर यावं, अभिजित दिपके ठाम। राहुल गांधींच्या निवासस्थानावरील बैठकीनंतर इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांकडून गांधी स्मृतीस्थळी अभिवादन। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, सर्व विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी। मोदींनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा, राहुल गांधींची मागणी। राहुल गांधी पळपुटे पुन्हा सोडा, हिम्मत दाखवून चर्चेसाठी संसदेत जा। मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना आवाहन। विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होतोय, तोडगा काढण्याची पंतप्रधानांकडे विनंती केली। मोदींसोबतचं दिल्ली भेटीनंतर शरद पवारांची माहिती। विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी ठाकरे बंधू मैदानात 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चाची घोषणा। बाप्पाला साकडं घालून सरकारचा निषेध करणार, विद्यार्थ्यांसह पालकांना सहभागी होण्याचं आवाहन। एकीकडे विद्यार्थ्यांना पाठिंबा तर दुसरीकडे अण्णा हजारेंचं नवं विधान। सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे असं वाटत नाही, हजारेंचं भाष्य। बिहारच्या जहानाबादमधील पेपरफुटी विरोधातील आंदोलन चिघळलं। जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार। आंदोलनस्थळी तणावपूर्ण शांतता। दिल्लीत नेट सेवा ठप्प, 16 मेट्रो स्थानकांनी कॅनॉट प्लेसचा रस्ताही बंद। सीजेपीच्या आंदोलनामुळे सरकारची खबरदारी, ठिकठिकाणी चोख सुरक्षा तैनात। मुंबईत आंदोलक विद्यार्थ्यांना ड्रग्सची धमकी देणाऱ्या पोलिसांवर कारवाई। कॉन्स्टेबल पवन सांगळेची चौकशी सुरू, काँग्रेसच्या निवेदनानंतर पोलिसांकडून दखल। मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉकरोच पळाले, चेंबूरमधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल। ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी पोलिसांच्या गाडीतून मागच्या मागे पळाले। मुंबईची मुलगी एकटी पोलिसांना भिडली, ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडवण्यासाठी तरुणीनं थेट पोलीस व्हॅन रोखली। आमच्या मुली मुलांपेक्षा कमी आहेत काय, सीजेपीकडून तरुणीचा व्हिडिओ ट्विट। नागपूरच्या संविधान चौकात आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांची धरपकड। वेळ संपल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्यानं पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। उत्तराखंडमध्ये अभियांत्रिकीच्या 2 परीक्षांचे पेपर फुटले। पेपर फुटीमुळे 2 सत्र परीक्षा विद्यापीठाकडून रद्द। पेपर फोडणारा प्राध्यापक आशिष गुप्ता बडतर्फ। परीक्षेपूर्वीच पेपर सोशल मीडियावर शेअर केल्याचं समोर। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, गोदावरी नदीला पूर। दुटोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला। गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे पालघर डहाणूमध्ये जनजीवन विस्कळीत। तलासरी कासा भागामध्ये अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याचा वेढा, नागरिकांचं स्थलांतर। ऑरेंज अलर्टमुळे डहाणू आणि तलासरीमधील शाळांना सुट्टी जाहीर। मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ। पालघरमधील धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग। सूर्या नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा। पंचगंगा, तानसा, वैतरणा, वैनगंगा नद्या दुतडी भरून वाहू लागली।